प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. मग देव केला, देव भेटला, देव भेटतो. मग देवाचं नुसतं नाव घेतलं तर महाराज म्हणतात एवढा फायदा होतो. किती फायदा होतो? खूप फायदा होतो. इतका फायदा होतो, पण माणसाला तो फायदा कळत नाही. अहो, तुकोबारायांना फायदा कळाला नाही, नामदेवरायांना फायदा कळाला नाही. नफा आणि तोटा तुकोबाराय सांगतात मला संसारातही कळाला नाही आणि परमार्थातही कळाला नाही. तुकोबाराय सांगतात आम्ही काय केलं? देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आईता आला घरचा लोणी. अहो, परमार्थातही देव कळाला नाही ना. तुकोबाराय सांगतात आम्ही देवाला विकलं. आजही आम्ही देवालाच विकतोय ना. महाराज म्हणता याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे या रे. इथे काय आहे? चंदनाने बोरिया पिल्या. अरे, चंदनाने बोरिया पिल्या. मग संत मंडळी माणसाला व्यापून घेतात, संत मंडळी देवाची भेट घालून देतात, संत मंडळी देव सांगतात, संत मंडळी भक्ती सांगतात, संत मंडळी तुम्हाला साधन सांगतात. मग चंदन जर बोरीला व्यापून घेतो तर आपण माणसं आहोत ना. मग माणसात जर एवढा फरक होत असेल तर परीही महाराज म्हणतात त्याच्याशिवाय काही चालत नाही. वृक्षाची या पाने, ज्याच्या सत्याशिवाय वृक्षाचं पान हलत नाही, मग माणसाचं जीवन कसं राहील? म्हणून देवाच्या हातात सर्व आहे. पतंग जरी कितीही उंच उडत असला आणि दोरीच जर तुटली तर त्याला खालीच पडावं लागतं. म्हणून महाराज म्हणता परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. देवा, जसा बल्पावरती परिमळाचं एक किडू बसतं आणि बसल्यानंतर त्याचा पूर्ण प्राण तिथंच निघून जातो ना, तसा माझा प्राण तिथपर्यंतच असावा जितका भ्रंगाचा प्राण लाईटापर्यंतच असतो, तितका माझा प्राण तुझ्यापर्यंत जावा आणि तिथंच माझा प्राण जावा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो या सोहळा अनुपम्य. मी इथं जे पाहिलं आहे त्यात खूप सुख आहे. हे माणसाला देव सांगून देतात, संत सांगून देतात, भक्त सांगून देतात, गुरु सांगून देतो. इथं जे सुख आहे ना, हे सुख घेण्याकरता तुकोबारा सांगतात आम्ही काय केलं? कोणाची भेट घेतली? तेव्हा देव भेटला अभंगाच्या प्रथम. तुकोबाराय सांगतात गरुडाची पायी ठेवी वेळो वेळा डोई, वेगी आणावा तो हरी. वेगी मज दिनाची उद्दरी. तुकोबाराय सांगतात मज दिनाची उद्दरी. हा प्रसंग केव्हा घडला तुकोबारायवरती? ज्या वेळेस तुकोबारायांनी
आयुष्य गाथा लिहिण्यामध्ये घातलं. आणि एक दिवस असा आला की तुकोबारायांचे सर्व गाथ्यांचे पान गाथा जो आहे तो इंद्रायणीमध्ये नेऊन टाकला. 13 दिवस झाले तुकोबारायांनी अन्नाचा कण खाल्ला नाही. ज्या घाटावरती तुकोबाराय बसले सर्व साधक मंडळी एक 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 मंडळी तुकोबारायांकडे येऊ लागले. आणि येत असताना सर्व मंडळी तुकोबारायांनी पाहिलं, मात्र तुकोबाराय भजनच करत आहेत. तुकोबारायांना गाथावरती आल्याला सुद्धा माहिती नव्हता. तुकोबारायांचं भजन चालू आहे. सर्व साधक मंडळी रडत आहे. तुकोबारायांची पत्नी सांगते, अहो 2 घास खा ना. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं, ज्या उभ्या आयुष्यामध्ये मी जेवढे कष्ट केले, जे उभ्या आयुष्यामध्ये ज्या भगवान परमात्म्यासाठी जे देह जिजवला, त्याच भगवान परमात्मा आज माझा प्राण आहे ना, तो प्राण बुडाला आहे. तुकोबारायांचा गाथा बुडाला नव्हता, तर तुकोबारायांचा प्राण बुडाला होता. त्यावेळेस 13 दिवस झाले तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये आहे. 13व्या दिवशी तुकोबारायांचा गाथा वर आला. त्यावेळेस सर्व साधक मंडळींना तुकोबारायांनी तर सांगून दिलं होतं देवाची भेट कशी होती. पहिल्या अभंगामध्ये तुकोबारायांनी देवाची भेट सांगून दिली. दुसऱ्या अभंगामध्ये साधक मंडळीनं तुकोबारायांना सांगितलं, देवा हे भिवरीच्या तिरी उभा असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा, जगाची माता, जगाचा बाप, जगाचा पालन करता तुम्ही आहात ना, तर आता वेगाने या. तुकोबारायसाठी आता वेगाने या. वेगी आनावा तो हरी मज दिनाची उद्धरी. तुकोबारायसाठी साधक मंडळी अभंग म्हणू लागले. अभंग म्हणत असताना 13व्या दिवशी तुकोबारायांचा गाथावर आला. जळी दगडा सहित वया 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 जळी दगडा सहित जरी दगडा सहित वया जैशा तारिल्या लया. जरी दगडाला बांधून ओह्या बांधल्या असल्या आणि इंद्रायणी टाकल्या असल्या ना, तरी त्या लाह्यासारख्या तरंगल्या गेल्या. विचार करा, जो ग्रंथ तारल्या गेला, मग माणसं तारणार नाहीत का? मग काय करावं लागल? तुकोबारायांच्या गात्यात काय होतं? नामचिंतन होतं, देव होता, भक्त होते. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये माणसं होते आणि तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये प्राण होता. तो प्राण लाह्यासारखा तरंगला, मग माणसं तरणार नाही का? म्हणून महाराज म्हणतात, नुसतं राम अक्षर टाकलं तर दगड तरला हो. मग माणसाला किती वेळेस सांगावं लागल? धरती हा भरवसा नामधार नामधारकांचा ठसा. नाम, नामाशिवाय काही नाही जीवनामध्ये. तुम्ही कितीही काही करा, कितीही काही करा, पण नामाशिवाय जीवन नाहीये. आणि तारुणही जाणार नाही, तर कसे आले कसे गेले हे कळणार नाही. उपजले मेले ऐसे किती. अरे आपल्यासारखे कितीक जन्माला येतात आणि कितीक मरून जातात माहिती का?
त्याच्या हातामध्ये आहे लिहिलेलं, पण आपल्याला माहिती का? नाही. म्हणून महाराज म्हणतात, जन्माला आलात ना, सार्थक करा, विचार करा आणि विचार करून सार्थक करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. अरे हा भवसिंधू जर पार करायचा असेल तर क्षणोक्षणी विचार करावा लागेल. अरे विश्वाचा मालक, विश्वाचा जनिता प्रभू रामचंद्र याला सुद्धा भव नदी पार करायच्या वेळेस काय करावं लागलं? केवट नावड्याची गरज पडली. माणसाला सुद्धा नामाची गरज आहे. संसार असो अथवा परमार्थ असो, संसारामध्ये पैशाची जितकी गरज आहे तितकीच जीवनामध्ये परमार्थाची गरज आहे, तितकीच नामचिंतनाची गरज आहे. परमार्थ सहज होत नाही, भक्ती सहज घडत नाही, नामचिंतन मुखात सहज येत नाही आणि पंढरपूरची वारी सहज पायाने होत नाही. माणसं पायाने पाय गेल्यानंतर पंढरपूरचा विचार करतात, हात गेल्यानंतर टाळी वाजायचा विचार करतात आणि मुखच गेल्यानंतर नाम घेण्याचा विचार करतात. महाराज म्हणतात, देह आहे तोपर्यंत घे, तुला सगळं मिळेल. तुला काय पाहिजे तर तुकोबाराय सांगतात, अरे तुला जे पाहिजे ते मिळेल, पण शरीर आहे तोपर्यंत घेण्याचा प्रयत्न कर. संत सज्जनानी घातले दुकान, संत सज्जनानी घातले दुकान, जी जया पाहिजे ते आहे, जया पाहिजे ते आहे. भक्ती मुक्ती फुकाच साठी, भक्ती मुक्ती फुकाच साठी, कोण तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे, कोण नाही तकडे पाहे रे, कोण तयाकडे पाहे रे. नाचत गावत जगावा खेळिया चुक देईल विसावा रे, नाचत गावत जगावा रे खेळिया चुक देईल विसावा, नाचत गावत जगावा खेळिया चुक देईल विसावा रे, नाचत गावत जगावा खेळिया चुक देईल विसावा. महाराज म्हणतात, तुम्हाला हे करावंच लागेल, सुख मिळणार आहे. पण पूर्ण आयुष्य माणूस सुखासाठीच असतो. पैसा कमवतो, मुलगा झाल्यानंतर सुख देईल, घर बांधून ठेवतो, मुलगा झाल्यानंतर सुख देईल. मुलगा मोठा झाला, माणसाची नोकरी करण्याचं आयुष्य संपत तरी मुलगा सुख देईल या कारणाने माणूस काय करतो? सर्व गोष्टी कमवून ठेवतो. माणूस ड्युटी संपली, रिटायर होतो, अर्धा पगारही सुरू होतो, तरी मुलगा सुख देत नाही. पण माणूस पैसाच कमवतो. पण महाराज, आपण कधी हा विचार केला नाही, हे सर्व आपण कमवत असताना याच्यात सुख तर नाहीच, पण सुख आहे कशात? परमार्थात सुख आहे तर तुकोबारांना का इतका वनवास भोगावा लागला? परमार्थात सुख आहे तर तुकोबारांना का त्यांचे पत्नी मुलं बाळ विसरून सर्व गोष्टी ते मरून गेले तरी तुकोबारांना विचार करावा लागला नाही? पण महाराज म्हणता, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. अरे त्यांनी संसाराची चिंताच केली नाही तर सुख आणि समाधान आणि पाप आणि पुण्य यांना काय लागणार आहे? पण आपण काय करतो? ज्या गोष्टी आपल्याला नकोय त्या गोष्टी आपण करतो, त्यामुळे आपल्याला सुख मिळत नाही. मग तुम्ही म्हणाल, ताई पैसा नकोय का, घर नकोय का, धन नकोय का, दौलत नकोय का, मुलगा नकोय का? ह्या सर्व गोष्टी हव्यात, पण सुखी करावा संसार, सुखी करावा संसार, सुखी करावा संसार, सुखी करावा संसार. परिण संडावे दोन्ही वार, परिण दोन्ही वार, परिण दोन्ही वार, परिण संडावे दोन्ही वार. दया क्षम घर, दया क्षम घरा, दया क्षमा घरो, दया क्षमा घरो. ये तो जबीत येतील आ,
संसार सुखाने करा संसार. संत म्हटले का संसार सुखाने करू नका, संसार सोडून द्या असं संत म्हटलेच नाही. पण आपण संसार करत असताना कुठं काय द्यावा, कुठं काय करावा, कुठं कोणता आनंद घ्यावा हे कळत. लोकांना कीर्तनातही मनोरंजन ऐका वाटतं. लोकांनी कीर्तन सुद्धा टीव्ही समजलंय हो. बऱ्याचशा वेळेस लोकांच्या गावात गेल्या गेल्या लोक म्हणतात ताई हसायचं कीर्तन सांगा बरं का. मग तुम्ही टीव्हीच पाहिलेली पुरती ना, कशाला हा सप्ताह करायचा, पैसा खर्च करायचा. सर्व महाराज मंडळी इथं बोलायचे, 8-7 दिवस कीर्तन ऐकायचं, श्रीमद भागवत कथा ऐकायची. पण श्रीमद भागवत कथा म्हणजे काय? जो जगाचं ताप निवारण करते, आदिदैविक आदी भौतिक आदी ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंद श्री भगवान परमात्म्याला आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात वेगी आणावा तो हरी. त्याच्या पायावरती मिठी घालण्याकरता तुकोबराय सांगतात त्याला लवकर या देवा, लवकर ये. मग लवकर देव कधी आला? तुकोबरायांचा गाथा वरती आला, लाह्यासारखा तरंगला. त्यावेळेस तुकोबरायांना नेण्याकरता काय आला? गरुड आलं, गरुड वाहन आलं, विमान आला तुकोबरायांना नेण्याकरता. हो, आपल्याला माणसं तरी नेण्याकरता आहेत का? 3 वर्ष झालं, समज 2.5 वर्ष होऊन गेले, आपल्याला 4 माणसाचं पाहायला भेटलं की 4 माणसाचा खांदा सुद्धा लोकांना मिळाला नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन. लोकांना वाटतं सप्ते उघच करतात, पैसे उघच खर्च करतात. काही माणसं असतात सप्त्याचे 4 महत्भूत आहेत. एक माणूस असा भेटतो जीवनामध्ये सप्ताह करत असताना, कुठेही असू द्या, तुमच्या गावात सांगत नाही, कुठेही असू द्या, तो माणूस एकच शब्द वापरतो. तो म्हणतो सप्ताह केल्याने देव भेटतो का, सुख मिळतं का, परमार्थ केल्याने सर्व गोष्टी भेटत्या का. दुसरा माणूस भेटतो, तो म्हणतो देवासाठी थोडंफार दिलेलं चांगलं, पण महाराज मंडळी जास्तच पैसा मागतात. तिसरा माणूस असा भेटतो, तो म्हणतो पैसा दिल्यानेच परमार्थ होतो का. आणि चौथा माणूस असा भेटतो, तो देत तर काहीच नाही आणि दिल्याचं नाटक केल्याशिवाय राहत नाही. ह्या गोष्टी करत बसण्यापेक्षा महाराज म्हणतात तुम्ही हाताने दान करा, पायाने पंढरीची वारी करा. अरे हा देह त्याच्या करता दिला आहे. देह दिला देह भजना गोमटा, तो या झाला भाटा राधिकीच. अरे हा देह भजनासाठी दिला आहे. आणि हा देहाने जर भजन केलं नाही, मग सहज महाराज म्हणतात फुकट नाही, विकत. देव विकत दिला, परमार्थ ही विकत द्यावा लागतो आणि कीर्तन ही विकतच ऐकावं लागतं. कीर्तन जर फुकट असतं तर तुम्ही इथं बसले असते का? आता फुलं असतात, फुलं एक ढिगल असा असतो तो 150 रुपये किलोचा असतो, एक ढिगल असतो 200 रुपये किलोचा, एक ढिगल असतो 50 रुपये किलोचा, एक ढिगल असतो 25 रुपये किलोचा. शेवटचा ढिगल असतो तो फुकट देतो तरी कोणी घेतं का? 25 रुपये किलोचा माणूस उगा घेतला तर घेतो, 50 रुपयेवाला घ्यावा वाटला तर घेतो, आणि 100 रुपयेवाला माणूस त्याला आवडले तर तो पाहतो, आणि 150 रुपये किलोचा घेतल्याशिवाय राहत. मग परमार्थ ही तसंच आहे ना. फुलाचा वास घेण्या अगोदर देवापाशी फुल ठेवावं लागतं, वास घेऊन ठेवावं लागतं का? मग परमार्थ ही तसाच आहे, भक्ती ही तशीच आहे, शक्ती ही तशीच आहे. मग महाराज म्हणतात तुम्ही जर सहजच कोणत्या गोष्टी मागताल तर का मिळणार नाही? अरे जो भगवान परमात्मा वेगाने येणार आहे ना, तो भेटणार आहे ना, ते करण्याकरता तुम्हाला तुकोबारायांचं सारखं साधन करावं लागेल, तुकोबारायांसारखी भक्ती करावी लागेल. त्यावेळेस देव वेगाने येतो. अभंगाच्या दुसऱ्याच्या वेगी आनावा तो हारी, वेगी आनावा तो हारी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी
दाखवलं आणि देवाला भेटण्यासाठी देव भेटण्याकरता तुकोबारांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, वेगी आणावा तो हरी मज दिनाचे उद्धरी. माझ्या आयुष्याचा उद्धार होईल, माझ्या जीवाचा उद्धार होईल, दिनाचे उद्धरी. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे काही कारण राहिलं होतं ना, ते कारण फक्त देवा तुझ्या भेटीसाठीच राहिलं होतं. दिनाचे उद्धरी. खूप माझ्या सर्व गोष्टी मला मिळाल्या, पण माझा जीवाचा उद्धार झाला नाही. दिनाचे उद्धरी. बहुत दिवसापासून ही गोष्ट झाली नाही, ती गोष्ट माझ्या जीवनात होण्याची गरज होती. ती गरज तुकोबारांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितली. पण पुढे तुकोबाराय सांगतात, बाबा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.